आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट अयंगार बेकरी स्टाईल रवा केक घरी बनवण्याचे सारे सिक्रेट्स। इतका स्पॉन्जी, इतका मुलायम, इतका टेस्टी, पहिल्यांदा जरी बनवणार असाल ना तरी बेकरीपेक्षा चांगला होईल। एगलेस केक आहे, परफेक्ट मेजरमेंट सकट दाखवतोय। बेकरी मधून आपल्याला साधारणपणे हा 400 रुपये किलोने विकत घ्यायला लागतो। 100 रुपयाहून कमी कॉस्टिंग मध्ये आपण बेकरीपेक्षा चांगला केक घरीच बनवू शकतो। हा 5 मिनिटाचा व्हिडिओ नीट बघून घ्या, बाहेरून खरेदी करायची गरजच राहणार नाही। चला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं, यासाठी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। मी इथे बॉम्बे रवा घेतलाय जो फाईन असतो। कप आणि वेट्स या दोन्ही मेजरमेंट्सनी दाखवतोय। हा रवा आपण 1 कप प्लस 1/3 कप घेतलेला आहे। रव्याचं टोटल वजन आहे साधारणपणे 240 ग्रॅम। डिस्क्रिप्शन मध्ये टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये रेसिपी देतोय। कप पूर्ण भरून आपल्याला दही घ्यायचं आहे, ज्याचं वजन आहे साधारणपणे 235 ते 240 ग्रॅम। त्याच कपामध्ये अर्धा कप दूध पण ओतून घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे 120 ग्रॅम। या दोन्ही गोष्टी रव्यामध्ये मिसळून 45 मिनिटांसाठी रव्याला सोक करत ठेवायचंय, म्हणजे रवा व्यवस्थित फुगेल। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बिलकुल सॉफ्ट रवा केक साठी या दोन्ही गोष्टी मिक्स करून कमीत कमी 45 मिनिटांसाठी रवा सोक करणं ही फार महत्वाची स्टेप आहे। रवा सोक होईपर्यंत एका बोलमध्ये साखर घेऊया। 1 कप साखर घेतली मी इथे, प्लस 1.5 टेबलस्पून आणखीन साखर ऍड केली आहे। टोटल साखरेचं वजन आहे 240 ग्रॅम। 1/4 कप दूध याच्यामध्ये आपण ऍड केलंय, ज्याचं वजन आहे 60 ग्रॅम। अय्यंगार बेकरी स्टाईल केक मध्ये साधारणपणे 70% रवा असतो आणि 30% मैदा। हे असे काही सिक्रेट्स आहेत जे युजली तुम्हाला कोणी सांगणार नाही। यामुळे केकला चांगलं बाइंडिंग मिळतं आणि टेक्स्चर पण। मी यामध्ये 3/4 कप मैदा घातलाय, ज्याचं वजन आहे 80 ग्रॅम। 1 कप पेक्षा थोडं कमी रिफाइंड ऑइल आपण इथे घेतलेलं आहे, ज्याचं वजन आहे साधारणपणे 180 ग्रॅम। तुम्हाला पाहिजे तर मेल्टेड बटर किंवा तूप पण वापरू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे साखर विरघळायला सुरुवात होईल। आता मी याच्यामध्ये पायनॅपल इसेन्स घालणार आहे। या केक मध्ये साधारणपणे फ्रुटी इसेन्स असतो, याऐवजी तुम्हाला हवं तर व्हॅनिला इसेन्स वापरता येईल। 1 टीस्पून पायनॅपल इसेन्स मी इथे घातलेला आहे, ज्याचं वजन आहे 4 ग्रॅम। थोडा येलो फूड कलर मी इथे वापरतोय, जो बिलकुल ऑप्शनल आहे। तुम्ही याला प्लेन पण ठेवू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। 45 मिनिटांनंतर हे मिश्रण घालूया आपण सोक केलेल्या रव्यामध्ये। व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे, पण खूप जास्ती फेटायचं नाहीये। जास्ती जर फेटलं तर मैद्यामध्ये ग्लुटेन डेव्हलप व्हायला स्टार्ट होईल, त्यामुळे केक टाईट आणि रबरी होऊ शकतो। 1 किलो केकचा मी इथे मोल्ड घेतलेला आहे। 8 इंच बाय 8 इंच बाय 2 इंच हे याचं मेजरमेंट आहे। यासारखा कमी डेप्थ असलेला मोल्ड आपण या केक साठी जर वापरला तर जास्ती चांगलं। मोल्डला ऑइल लावून घेऊया खाली आणि साईड्सला पण। आपण बटर पेपर पण वापरू शकतो किंवा तेल लावून मैदा घालून मैद्याचं लाइनिंग आपण असं करू शकतो, म्हणजे केक व्यवस्थित निघेल। 2 टीस्पून बेकिंग पावडर घालूया, ज्याचं वजन आहे 8 ग्रॅम। 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा, हे कॉम्बिनेशन पण तुम्ही करू शकता। एकदा मिसळून बॅटर घालूया मोल्ड मध्ये। सोडा घातल्यावर जास्ती वेळ बॅटर बाहेर ठेवायचं नाही, ताबडतोब मोल्ड मध्ये घालायचं आहे। बॅटरचं वजन आहे साधारणपणे 1 किलो 120 ग्रॅम। बेकिंग करताना मॉइश्चर लॉस होऊन साधारणपणे हा केक बनेल 1 किलोचा। या पद्धतीने मध्यम आचेवर आपल्याला याला कढाईमध्ये पण बेक करता येईल 1 तासासाठी। पण मी याला ओटीजी मध्ये बेक करणार आहे आज। यासाठी मी इनिशियल टेम्परेचर ठेवलेलं आहे 170 डिग्री सेल्सिअस। दोन्ही ओटीजीचे रॉड्स ऑन ठेवायचे आहेत आणि इनिशियल बेकिंग टाइम ठेवलेला आहे 40 मिनिटाचा। अवन 10 मिनिटं प्रीहीट करून ठेवला होता या टेम्परेचरवर। आता हा मोल्ड घालूया बेकिंगसाठी अवनच्या आतमध्ये। सगळ्यात महत्वाचं, याला पहिले 35 ते 40 मिनिटं बिलकुल उघडायचं नाहीये। अर्ध्या तासानंतर याचं टेम्परेचर मी थोडंसं वाढवलं होतं, 180 डिग्री सेल्सिअस केलं होतं आणि बेकिंग टाइम आणखीन 15 मिनिटं वाढवला होता। टोटल 55 मिनिटं लागली आपल्याला बेक करायला। याच्यामध्ये ही बांबू स्टिक मी इन्सर्ट करून बघितली, बिलकुल क्लीन बाहेर आली, याचा अर्थ केक व्यवस्थित झालेला आहे। सगळ्यात महत्वाचं, याला व्यवस्थित थंड करून घ्यायचंय अर्ध्या तासासाठी। त्यानंतर याला डिमोल्ड करायचंय। घाईघाईमध्ये डिमोल्ड केलं तर तुटू शकतो। याचं वजन आहे 1 किलो 45 ग्रॅम। याचा अर्थ कमर्शियली जरी आपल्याला विकायचा असेल हा केक तर 1 किलोची ही रेसिपी आपल्याला वापरता येईल। यामध्ये आपण कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाहीये, म्हणून याची शेल्फ लाईफ जी आहे ती जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस असेल। मॉइश्चर रिटर्न करण्यासाठी काही बेकरीमध्ये याच्यामध्ये 80% साखर आणि 20% ग्लुकोज सिरप पण वापरतात। यामुळे जास्ती वेळासाठी केक नरम राहतो। जर प्रिझर्वेटिव्ह वापरायचं असेल तर या रेसिपीमध्ये आपल्याला अर्धा ग्रॅम कॅल्शियम प्रोपियोनेट वापरता येईल, ज्यामुळे याची शेल्फ लाईफ वाढून 5 ते 6 दिवसाची होऊ शकते। याला रूम टेम्परेचर मध्ये स्टोअर करायचंय। केक पूर्ण थंड झाल्यानंतरच पॅक करायचंय। यामुळे जास्ती वेळासाठी केक ताजा आणि मुलायम राहतो। घरच्यासाठी आपण बनवत असू तर प्रिझर्वेटिव्ह वगैरे घालायची गरज नाहीये। तुम्ही बघू शकता खूपच कमी किमतीमध्ये बेकरीपेक्षा पण भारी रव्याचा केक सोप्या पद्धतीने आपण घरीच करू शकतो। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय।